नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये. आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा. चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. दिशा कल्चरल इव्हेंट प्रस्तुत दिशा महिला मंच आयोजित संक्रांत मेळावा 2026 हा कार्यक्रम अत्यंत उत्साहपूर्ण आणि आनंददायी वातावरणात कामोठे येथे पार पडला. महिलांच्या सन्मानासाठी, आत्मसन्मानासाठी व सक्षमीकरणासाठी आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला महिलांचा मोठा प्रतिसाद लाभला. कार्यक्रमाला वरिष्ठ पोलीस निरीक्षक कामोठे पोलीस ठाणेच्या माननीय विमल बिडवे मॅडम प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. साई द्वारका हॉस्पिटलचे डॉक्टर हेमंत पाटील सर तसेच धीरज स्नेह उपहारच्या संस्थापिका व समाजसेविका माननीय इंदू झा मॅडम यांचे विशेष सहकार्य लाभले. कार्यक्रमास ॲडव्होकेट रोहिणी साळे व डॉक्टर गणेश साळे यांचीही प्रमुख उपस्थिती होती. यावेळी ॲडव्होकेट रोहिणी साळे यांनी महिलांना मार्गदर्शन करत सांगितले की भविष्यात महिलांसाठी आरोग्य शिबिरे व विविध समाजोपयोगी उपक्रम दिशा महिला मंचसोबत संयुक्तपणे राबवण्यात येतील असे त्यांनी आश्वासन दिले. कार्यक्रमामध्ये महिलांसाठी हळदी कुंकू समारंभ, खेळ पैठणीचा लकी ड्रॉ, विविध मनोरंजनात्मक खेळाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाची विशेष बाब म्हणजे पती नसलेल्या विधवा महिलांसाठी विशेष हळदी कुंकू समारंभ राबविण्यात आला होता. या संवेदनशील उपक्रमामुळे अनेक महिलांच्या चेहऱ्यावर समाधान व आत्मीयतेचा आनंद दिसून आला. प्रमुख पाहुण्या माननीय विमल बिडवे मॅडम, वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी महिलांना स्वतःची काळजी, सुरक्षितता, आत्मभान आणि मानसिक सबलता याबाबत अत्यंत मोलाचे मार्गदर्शन केले. त्यांनी दिशा महिला मंचच्या उपक्रमांचे मनपूर्वक कौतुक केले. कार्यक्रमाला सन्माननीय आमदार विक्रांतदादा पाटील यांच्या सुविद्य पत्नी मोहिनीताई पाटील, नगरसेविका स्नेहलताई ढमाले, नगरसेविका हेमलता गोवारी, नगरसेविका शिलाताई भगत, नगरसेविका कुसुमताई म्हात्रे यांची उपस्थिती लाभली. यावेळी त्यांचा सन्मान देखील करण्यात आला. सर्व मान्यवरांनी महिलांसाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांचे कौतुक करून संस्थेला शुभेच्छा दिल्या. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी जयश्री राठोड, राजश्री थोरात, शुभांगी पाटील, जयदादा युवा मंचचे संस्थापक जयदादा डिगोळे, LM इंटरनॅशनल प्रीस्कूलच्या संस्थापिका ललिता कनोजिया तसेच विभावरी शिगवन मॅडम यांचे मोलाचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन कोमल डांगे यांनी केले. तसेच मनीषा मोरे, वंदना पोपळकर, दीक्षा ढोणे, गीता कुडाळकर, वंदना वाघमोडे, करुणा कांबळे, शिल्पा म्हात्रे व संपूर्ण टीम यांच्या सहकार्यामुळे हा कार्यक्रम अत्यंत यशस्वी ठरला. उपस्थित सर्व मान्यवरांनी या उपक्रमाचे मनपूर्वक कौतुक केले. महिलांनी पैठणी खेळाचा मनमुराद आनंद लुटला. यावेळी बंजारा आयुर्वेदिक हेअर ऑइलकडून महिलांना केस गळतीवर उपाय म्हणून आयुर्वेदिक हेअर ऑइल वाण स्वरूपात देण्यात आले. शुभांगी कलेक्शनकडून महिलांना आकर्षक गिफ्ट देण्यात आले. तसेच स्पार्कलिंग एंजल्सकडून महिलांना विविध ठिकाणच्या पिकनिक पॅकेजेसवर विशेष सवलती देण्यात आल्या. संस्थेच्या संस्थापक नीलम आंधळे यांनी सांगितले, स्त्रीशक्तीच्या सन्मानासाठी आणि महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी दिशा महिला मंच नेहमीच कार्यरत राहील. कार्यक्रमाच्या शेवटी संस्थेच्या उपाध्यक्षा विद्या मोहिते यांनी सर्व मान्यवरांचे, प्रायोजकांचे, सहकार्य करणाऱ्या संस्था, टीम व उपस्थित महिलांचे मनपूर्वक आभार मानले. आवाज महामुंबईचा चॅनलसाठी संजय कदम, पनवेल. डिजिटल अरेस्ट आपल्या कामोठ्यामध्ये ज्येष्ठ नागरिक, सिरियसली ऐका, ज्येष्ठ नागरिक ज्यांचे रिटायरमेंट झाल्यानंतर 27 लाख रुपये अकाउंटला होते, त्या या लोकांनी जे फ्रॉडर आहे त्यांना सांगितलं की तुमचं आधार कार्ड हरवलं, पॅन कार्ड, तुमच्या अकाउंटला एवढे पैसे, तुम्ही मुंबईला जा, प्रॉफिट मार्केटला तक्रार द्या, इकडे द्या, तिकडे द्या, आणि त्यांना फिरवलं. आणि त्यांच्या बरोबर चेन असते, मग ते महाराष्ट्रीयन नाव वगैरे सांगतात, संजय पाटील, हे ते. तर त्यांना खरोखर असं त्यांनी भासवलं की खरोखर आता आपलं अकाउंट सील होणार आहे, आपल्याकडे चौकशी होणार आहे. आणि सर्वसामान्य माणूस बघा, आपल्या अकाउंटला 27,000 रुपये असतील तरी आपल्याला भीती वाटते की नाही, की अरे बापरे, पण काय म्हणाले, एवढे पैसे कुठून आले यांच्याकडे. त्यांच्याकडे 27 लाख रुपये होते. यांनी काय केलं, त्यांना फसवलं. नंतर म्हटले की आता तुमची जी अमाऊंट आहे ती आम्ही वेगवेगळ्या, तुमच्याकडे चौकशी येऊ नये म्हणून वेगवेगळ्या अकाउंटमध्ये आम्ही ट्रान्सफर करतो असं सांगून त्या दिवसापासून पुढचे 9 दिवस त्यांना डिजिटल अरेस्टमध्ये ठेवलं.